लहानपणी आपण ना चॉकलेट बद्दल खूप सारी गाणी ऐकलेत, कार्टून बघितलंय आणि त्यामुळे असं वाटायचं ना, की जगाच्या पाठीवर ना कुठेतरी एक आईस्क्रीम, चॉकलेट याची एक दुनिया आहे. पण आपण जसजसे मोठे होतोय ना, तसं कळतंय ऋतुजा, की असं खरं तर काहीच नसतं. असं नाही राजश्री, हे आता सत्यात उतरलेलं आहे. कारण फिनिक्स मॉलमध्ये कॅन्डी सिटी आलेली आहे. नमस्कार, मी ऋतुषा कदम नमस्कार, मी राजश्री वाघमारे. आणि ट्रेंडिंग वेडिंगच्या या खास एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जसं मी म्हटलं, कॅन्डी सिटी आलेली आहे, जिथे चॉकलेट्स, गोळ्या, आईस्क्रीम हे सगळं काही आहे राजश्री, आणि भरपूर ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत. नेमकं ते काय आहे पाहूया ना. चला. मे महिना सुरू झाला ना, की पालकांच्या आणि मुलांच्या डोक्याचं टेन्शन जातं, ते म्हणजे अभ्यासाचं. त्यामुळे असे अनेक ठिकाणं असतात, की जिथे समर कॅम्प घेतलं जातं वगैरे. पण आता आपण सध्या आलो आहोत या फिनिक्स मॉलमध्ये, आणि फिनिक्स मॉलमध्ये कॅन्डी सिटी हा इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये ॲक्च्युली आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत, खूप गोष्टी खायला पण मिळत आहेत आणि खेळायला मिळतं. त्यामुळे हा इव्हेंट लहान मुलांना सध्या तरी खूप आवडू लागला आहे. यासाठी तुम्हाला जर इथे यायचं असेल, तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल. पण समजा तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला फिरता फिरता हे लोकेशन दिसलं, तर तुम्ही इथे येऊन सुद्धा रजिस्टर करू शकता. पण ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. आता मी इथे यांच्या रजिस्ट्रेशन डेस्कला आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर एक छोटंसं रजिस्ट्रेशन डेस्क आहे, जिथे तुम्हाला कॅन्डी सिटी लिहिलेलं सगळं बोर्ड दिसेल. त्यामुळे तुम्ही इथे फिरता फिरता आलात तर इथे येऊ शकता. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे एक स्कॅनर दिलेला आहे. त्यामुळे इथे स्कॅन टू बुक असा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला स्कॅन करावं लागेल आणि स्कॅन केल्यानंतर तिथे अमाऊंट येईल, ती म्हणजे एका व्यक्तीसाठी 500 रुपये. आता या 500 रुपये अमाऊंट तुम्हाला जरी जास्त वाटत असतील ना, तरी त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तिथे तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळणार आहेत. इथे काउंटर आहे आणि इथे आपल्याला तिकीट्स आहेत, आणि याच्यामध्ये जवळपास ज्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्या सगळ्या इथे मेन्शन केलेल्या आहेत. या तिकिटाची किंमत जरी 500 रुपये असली तरी त्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त मजा आणि मस्ती करू शकता. आपल्यासोबत या पूर्ण इव्हेंटचे जे क्रू मेंबर्स आहेत ते आहेत. तुम्ही मला सांगू शकाल तिकिटामध्ये आपल्याला काय काय करायला मिळेल आणि किती वेगवेगळ्या गोष्टी असतील? ॲक्च्युली आपल्याकडे या इव्हेंटमध्ये एक स्लाईड्स वगैरे आहेत, खूप सारे गेम्स आहेत, सोबतच वर्कशॉप्स पण आहेत. आणि वर्कशॉपमध्ये ॲक्च्युली टोट बॅग पेंटिंग आहे, परत एक टॅटू वर्कशॉप पण आहे. ते तुम्ही ॲक्च्युली याच्यासाठी ठेवलेलं आहे कारण समर वेकेशन्स पण चालू झालेले आहेत, आणि समर वेकेशनसोबत तुम्ही तुमच्या मुलांचे क्रिएटिव्हिटी पण बघू शकता याच्या संदर्भात. एवढं ह्याच्यामध्ये आहे. तर यामध्ये काहीतरी 4 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. कॅन्डी इन्फिनिटी रूम, 1 स्वीट ट्रीट, एनी 1 वर्कशॉप, आणि लास्ट आहे 1 एक बॅग असणार ती तुम्हाला मिळणार आहे. सो हे कॅन्डी इन्फिनिटी रूम काय? ॲक्च्युली कॅन्डी इन्फिनिटी रूम एक इल्युजनसारखं बनवलेलं आहे रूम. त्याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ मिरर्स वगैरे लावलेले आहेत, आणि त्या मिरर्समध्ये आपण जेव्हा एंटर करतो ते एक इल्युजन टाईपचं असं इन्फिनिटी रूमसारखं दिसतं. ते बस एवढंच आहे. आणि 1 स्वीट ट्रीट, यामध्ये काय स्वीट मिळणार आहे? स्वीटमध्ये वॅफल मिळणार आहे आपल्याला. वॅफलमध्ये व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेटमध्ये भेटणार आहे आपल्याला. आणि एनी 1 वर्कशॉप. सो तो 2 वेगळे वर्कशॉप कोणते? बरोबर. एक पेन्सिल टॉपर एक वर्कशॉप आहे, आणि एक टोट बॅग आहे. तर टोट बॅगमध्ये पेंटिंग करावं लागतं, आणि पेन्सिल टॉपरमध्ये पेन्सिलचे जे टॉपर्स असतात ते क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये दाखवावी लागते. आणि 1 गुडी बॅग. गुडी बॅगमध्ये आपल्याकडे हे कॅप्स अवेलेबल आहेत. ते कॅप्स भेटणार आहेत तुम्हाला. हे 500चं कुपन भेटणार आहे प्ले अँड लर्नचं, आणि सोबतच हा पासपोर्ट भेटणार आहे फिनिक्सकडून. फिनिक्स या पासपोर्टमध्ये ॲक्च्युली काही इव्हेंट्स आहेत, टास्क आहेत. ते टास्क तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. जसे की तुम्ही कोणताही एक टास्क कंप्लीट करता तर इथे तुम्हाला स्टार्स भेटणार आहे त्याच रजिस्ट्रेशन डेस्ककडून. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण टास्क कंप्लीट करता, हे स्टार्स कलेक्ट करता, तेव्हा तुम्ही एलिजिबल होता आहे सिंगापूर वेकेशन ट्रिपसाठी. आणि हे टास्क आपल्याला इथे बसूनच करायचे आहेत की यामध्ये ॲक्च्युली मेन्शन केले गेलेले आहेत की कसे टास्क असणार आहेत, आणि तुम्ही इथे पण करू शकता. ॲक्च्युली हे सगळं मॉल इन्क्लुडिंगच आहे, मॉलमध्येच इन्क्लुडेड आहेत जे काही टास्क आहेत ते. जसं स्नॅप अँड विन झालं, तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करून तुम्हाला 1 स्टार भेटू शकतं. शॉप करून तुम्हाला बाय 1 गेट 1 फ्री पण भेटू शकतं. असे काही टास्क आहेत त्याच्यामध्ये. आणि इथे जर यायचं आहे तर त्याचा टायमिंग आणि डेट कधीपर्यंत आहे? कॅन्डी सिटीचा डेट तरी नेक्स्ट मंथच्या जूनच्या 30 तारखेपर्यंत आहे, 30 तारखेपर्यंत. आणि टायमिंग सकाळी 11 o'clock to 9 o'clock.
असं टायमिंग ओके, आहे. म्हणजे तुमचा मे महिना पूर्ण इथे जाऊ शकतो, तुम्ही एन्जॉय करू शकता. 500 रुपये तिकीट आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इकडे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता आणि तुमच्या मुलांना घेऊन. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पॅरेंट्स त्या मुलासोबत आतमध्ये, म्हणजे आई किंवा वडील कोणीही त्या लहान मुलासोबत आतमध्ये जाऊ शकतं. ज्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतं. त्यामुळे जर एखादी गोष्ट त्या लहान मुलाला नाही कळली तर ती आई किंवा वडील जो कोणी त्यांच्यासोबत जाईल तर त्याला समजून सांगू शकतो. आणि सोबतच असं आहे की त्या पॅरेंट्सला सुद्धा, त्या आईवडिलांना सुद्धा ती गोष्ट कळू शकते की आपल्या मुलामध्ये किती क्रिएटिव्हिटी आहे. त्यामुळे तुम्ही जर इथे येत असाल ना तर इथे नक्की या आणि हा जो कँडी फेस्टिवल आहे इथे येऊन मस्तपैकी एन्जॉय करा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हे गाणं आम्ही ऐकलेलंच आहे. आणि हे गाणं लहान मुलं खूप रिलेट करतात. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक लहान मुलाला असं वाटत असतं की त्याचं एक असं स्वप्न असावं ज्यामध्ये एक बंगला आहे, भरपूर चॉकलेट्स आहेत, भरपूर खेळ आहेत. आणि तीच कल्पना घेऊन ती सत्यात उतरवलेली आहे कँडी सिटी हे जे आहे उभारण्यात आलेलं आहे त्यांनी. ते नेमकं काय आहे, इथे काय काय आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि खास करून लहान मुलांसाठी जे काय हे घडवलेलं आहे त्याची झलक आपण पाहूयात. तर सुरुवातीला आपण पाहतो इथे आहे खाण्याचं एक सेंटर, जिथे खूप काही छान छान गोड पदार्थ आहेत, वॉफल्स आहेत. वॉफलची आजकाल खूप क्रेज आहे आणि लहान मुलांसाठी डेडिकेटेड असे चॉकलेटचे बरेच आयटम इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सुरुवातीलाच हा इथे देण्यात आलेला आहे स्टॉल. बोबा म्हणजे खरं तर एक अशी चहा असते जी गोड असते आणि ती सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ती सुद्धा इथे स्टॉलच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. पुढे जर आपण पाहिलं तर इथे आहे एक गेमिंग झोन. या गेमिंग झोनमध्ये 2 खेळ आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे बॉलिंगचा आणि दुसरा आहे हा बबलमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथे आतमध्ये खेळू शकता. अशी एका स्वरूपाची रचना इथे करण्यात आली आहे. खरं तर हे असे जे खेळ असतात ते खास करून परदेशात पाहायला मिळतात, पण या कँडी सिटीच्या माध्यमातून ते सुद्धा इथे उभारण्यात आलेलं आहे. बॉल म्हटलं की जीवाभावाचं असं नातं असतं लहान मुलांचं आणि त्यामुळे ते सुद्धा पाहायला मिळतं आहे. घसरगुंडी आहे आणि एक असा नाही आहे, इथे विविध ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत ज्यामध्ये तुम्ही पैसे टाकून तो गेम खेळू शकता आणि चॉकलेट तुम्ही जिंकू शकता. म्हणजे थोडीशी स्पर्धात्मक अशी काहीशी मुलांसाठी इथे रचना करण्यात आलेली आहे. पैसे टाकायचे आहेत आणि तो गेम खेळायचा आहे आणि त्याचं प्राईज तुम्हाला जिंकायचं आहे. त्यासोबतच जर आपण थोडंसं पुढे गेलो तर टाईम झोन आपल्याला पाहायला मिळतो. त्या टाईम झोनमध्ये सुद्धा विविध खेळ आहेत. या खेळाचं काय करायचं बेसिकली तर तुम्हाला तिथे विविध ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि हाच आहे तो गेमिंग झोन जिथे तुम्हाला पैसे भरायचे आणि ते पकडायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे लहान मुलांसाठी अत्यंत अशी आव्हानात्मक किंवा एक्साइटमेंटसारखी अशी ही पूर्ण ॲक्टिव्हिटी आहे आणि मुलंही खूप आनंद घेत ही ॲक्टिव्हिटी खेळतात, कारण पैसे टाकायचे आणि तुम्हाला तो जे प्राईज आहे, ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत त्या पकडायच्या आहेत. इथून जर पुढे आपण गेलो तर आता येतोय आपण टाईम झोनमध्ये, जिथे कँडी क्रेन असं लिहिलेलं आहे. अशा स्वरूपाचा हा गेम आहे जिथे तुम्हाला बटन प्रेस करायचं आहे आणि चॉकलेट्स काढायचे आहेत. एक टार्गेट तुम्हाला दिलं जातं, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. थोडंसं पुढे गेलो तर आणखी ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात, ज्या फन ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्याच्यामध्ये कलर कॉम्पिटिशन असेल किंवा टॅटू फेस पेंटिंग असेल, हे आवर्जून पाहायला मिळतं आहे. रंग आणि लहान मुलांचं वेगळं नातं असतं, म्हणजे पेंटिंग करायला त्यांना सांगितलं की प्रचंड आनंद होत असतो आणि तेच फेस पेंटिंगसुद्धा इथे लहान मुलांना करता येणार आहे, ज्याचा एक वेगळा असा स्टॉल आहे. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात. फेस पेंटिंग के लिए बच्चों का कैसा रिस्पॉन्स है, क्या क्या आप बच्चों को देते हो इससे माध्यम से? अच्छा रिस्पॉन्स है. बच्चे लोग आते हैं, ऐसे फन करते हैं. और फेस पेंटिंग में क्या क्या मतलब उनको क्या डिमांड्स रहती है बच्चों की, आप पूरी कैसे करते हैं? स्पाइडरमैन, यूनिकॉर्न, बटरफ्लाई, ये सब डिमांड रहते हैं. तर आपण पाहतोय ग्लिटर वगैरे असे सगळे छान छान पर्याय इथे उपलब्ध आहेत. जो बंगला आहे तिथे शिडी आहे आणि त्यातनं चढून वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज लहान मुलांना करता येतात. इथे एक डेडिकेटेड असा एक वेगळा झोन आहे जिथे लहान मुलांना पेंटिंग करता येत आहे.
निवांत ही मुलं आपल्याला इथे पेंटिंग करताना पाहायला मिळतात. खरं तर सुट्ट्यांचा हा सगळा कालावधी आहे आणि यामध्ये मुलांना नेमकं कुठे घेऊन जायचं, काय करायचं असा प्रश्न सातत्यानं पडलेला असतो. त्याचा एक उत्तम पर्याय, एक उत्तम उत्तर म्हणजे हे कॅन्डीचा पूर्ण हा जो सिटी आहे, तिचा हा महाल, आणि इथे तुम्ही लहान मुलांना घेऊन आवर्जून येऊ शकता. या कॅन्डी सिटी इव्हेंटमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या सुद्धा आहेत. आपण इथे बसलो आहोत वर्कशॉपच्या ठिकाणी. इथे तुम्हाला अगदी बॅक कलरिंगपासून किंवा पेन्सिलचे जे काही डिझाईन्स असतात तिथपर्यंत अशा सगळ्या गोष्टी आहेत. सध्या आपण आहोत या बॅकच्या सेक्शनमध्ये. इथे लहान मुलं आहेत अगदी ज्यांना कलरिंग आवडतात. तर आपल्यासोबत एक छोटूसा बाबू आहे, त्यालासुद्धा कलरिंग मे बी आवडते म्हणून तो इथे आलेला आहे. हॅलो, से हॅलो, हाव आर यू? I'm fine. तुला कलरिंग आवडतं? तुम्ही याला इथे घेऊन आलाय, तुम्हाला कुठून कळला हा इव्हेंट? ॲक्च्युली मी ना समर वेकेशन सध्या मुलांच्या चालू आहे, सो आमचे गावी जायचे प्लॅन होते, बट समाव ते वर्क नाही झाले. मग म्हटलं आता काय करायचं, सो मी जस्ट बुक माय शोवरती गो करत होती की किड्स इव्हेंट काही असतील तर तिकडे तो दिसला, म्हणून मग मी बुक माय शोवरनं बुक केलं आणि म्हटलं ह्याला घेऊन जाऊ की तेवढंच काहीतरी कलरिंग आणि होऊन जाईल त्याचं. त्याला कलरिंग आवडतं की तो असं? नाही, आता कसं झालं आहे, त्याला मी प्रीस्कूलला टाकलं आहे, तर तो सध्या कलर्स एक्सप्लोअर करतो आहे. मग कुठे हँड प्रिंट म्हणून आहे, मग त्याला आम्ही घरीही असंच करून देतो की एक कलर पॅलेट आणला आणि मग त्याला ते कलर करायला देतो. पूर्ण घरभर भिंती सगळ्या चाललेल्या असतात आमच्याकडे. बॅग पण पूर्ण खराब केली आता. आणि युनिकॉर्न पूर्ण त्याचा रेड करून घेतलाय, तो त्याचा एन्जॉय करून घेतोय पूर्ण त्याच्यात. आणि इथे तुम्ही अजून काय काय पाहिलं या इव्हेंटमध्ये? मी बघा आता त्यांनी स्लाईड केलं, त्याच्यानंतर त्याला आता कलरिंग करायचं, सो बाकीचं अजून मला एक्सप्लोअर करायचं आहे की काय काय आहे. तो एक कलर सोडेल तेव्हा मी पुढे जाईल. बर्थ वाटतं इथे येणं? हां, म्हणजे लाईक येऊ शकता तुम्ही आता, कारण सगळ्याच लोकांना काही कुठे लांब वेकेशन पॉसिबल नाही होत. सो आपल्या मुलाला एक तास अर्धा तास घेऊन कुठेतरी तुम्हीही त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करताय, कारण काय होतं नेहमी वर्क लाईफ, त्याच्यामुळे मुलांबरोबर आपण टाईम स्पेंड नाही करत. सो वर्थ आहे येणं. येस. तुला आवडते कलरिंग करायला? आवडते. आवडतं. तू काय कलर करतोस? कुठला कलर आहे हा? उसमें कोणता कलर आहे? पर्पल. आणि हा कोणता कलर आहे जो युनिकॉर्नला दिलास तो? रेड. रेड कलर. आणि तू कोणत्या कलरचा टी शर्ट घातलास? रेड. रेड. त्याला सगळे रंग माहिती आहेत, रेड कोणता आहे, पर्पल कोणता आहे. तुला आवडतं इथे, मजा येते? आपल्यासोबत अशी अनेक लोक आहेत. इथे अजून एक मुलगी आहे की जी सध्या ड्रॉइंग करते मस्तपैकी. आप क्या कर रहे हो? केक को कलर कर रही हूँ. ओके. आपको यहाँ पे आना अच्छा लग रहा है? हाँ, बहुत मज़ा आ रही है. यहाँ पे और क्या क्या किया? इधर हम लोग अभी टैटू पेंटिंग करेंगे, और अभी मैं और मेरी सिस्टर वहाँ पे बॉल पिट पे खेल रहे थे. फिर ऊपर वो फ़नी मिरर्स के साथ डिफरेंट शेप्स और साइजेस में अपने फिगर्स को देख सक रहे थे. और इसके पहले हम लोग वहाँ पर जंप कर रहे थे बाउंस कासल पे एंड वो सब. हा इव्हेंट तर होतच राहतो, पण इथे ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते करता आलं पाहिजे. तुम्ही सध्या इथे आहात, कसा क्राऊड आहे, रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे आणि क्राऊड पण चांगला आहे, बट आम्ही मॅनेज करायला, आम्ही खूप कमी लोक आहेत तरी पण आम्ही मॅनेज करतो एवढ्या सगळ्या गोष्टी. मजा पण येते. आम्ही पण स्टुडंटच आहोत, स्कूल वगैरे कॉलेज वगैरे करूनच मग हा इव्हेंट करतो, सो मॅनेजेबल आहे असं काय. लहान मुलं येतात, त्रास देतात की सगळं असं मेस करून ठेवतात वगैरे? हा येतो, म्हणजे कधी कधी वैताग येतो, इरिटेट पण होतं, पण मजा पण येते, कारण की त्या लोकांना काहीच नॉलेज नाही कलरचं आणि ते काय करतात ते त्यांनाही माहीत नसतं, पण त्यांच्याकडून काहीतरी नवीनच घडतं आहे, सो भारी वाटतं. म्हणजे इथे ॲक्च्युली वेगवेगळ्या, म्हणजे ही जी बॅग्स आहेत त्याच्यावर वेगवेगळी डिझाईन आहे. आता याच्याकडे आहे तो युनिकॉर्न आहे, इथे आहे केके, असे अजून वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत का? हो, बटरफ्लाय जे लहान मुलांना अट्रॅक्ट करतात, फ्लॉवर, बटरफ्लायज, कॅन्डीज वगैरे, जे खूप मुलांना अशा क्यूट गोष्टी अट्रॅक्ट करतात, त्याच आम्ही डिझाईन करतो. इथे नॉर्मली आता म्हणजे जवळपास 21 तारखेपासून हा इव्हेंट सुरू झाला आहे, तर 21 पासून ते आतापर्यंत रिस्पॉन्स कसा राहिला आहे? वीकडेला थोडेफार येतात, पण वीकेंडला खूपच म्हणजे क्राऊड असतो, मजा येते, म्हणजे खूपच असतो, मुलं असतात. ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत करण्यासारखे, म्हणजे आपण म्हणू क्रिएटिव्हिटी सारख्या अशा अजून काय काय आहेत? जार पेंटिंग्स आहेत, टोट बॅग्स आहेत, अजून फेस टॅटू, हँड टॅटू पण आहेत आणि बुकमार्क पेंटिंग्स आहेत, DIY क्लासेस आहेत, असे खूप. आणि 2 सेटअप आहेत इथे एक आहे आणि खाली एक आहे लोअर ग्राउंडला.
त्यामुळे इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. सध्या आपण तर एक एक गोष्ट एक्सप्लोअर करतो, त्यामुळे इथे या आणि हे वर्कशॉप तरी नक्कीच पहा. तर कॅन्डी लँड मेन्यू असा एक वेगळा इथे डेडिकेटेड स्टॉल आहे. तिथे लहान मुलांसाठी ज्यूस असेल, वेगळे वेगळे आयटम्स असतील खाण्याचे, ते आहेत. तिथे काय काय मिळतंय आपण त्यांना विचारूया, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. दादा इथे काय काय लहान मुलांसाठी छान छान व्हरायटी काय आयटम आहेत? पीच पॅशन फ्रूट आईस टी आहे, मँगो मिल्की टी बुबा आहे, नटेला मिल्कशेक आहे विथ बुबा आहे आणि वॉफल आहे. तिना बर्गर आणि फ्राईज पण आहे, ती फ्रेश बनवून देणार आम्ही लोक इथे. आणि बस अशी काही लहान मुलांची वेगळी खास डिमांड असते जी तुम्ही पुरी करता? हां, त्याला रेनबो स्प्रिंकल वॉफल खूप आवडते. त्याच्यामध्ये रेनबो स्प्रिंकलचा ती कॅन्डी असते, ती टाकून देतो व्हाईट चॉकलेटवरती. हे बोबा टी आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे, फेमस होत आहे. लहान मुलांना त्यांची कशी डिमांड आहे, त्यांचा कसा रिस्पॉन्स आहे त्याला? ते खूप छान रिस्पॉन्स करते. 2 प्रकारचं बुबा असतं, एक चुई असते आणि पॉपिंग असते. लहान मुलांना पॉपिंग बुबा खूप आवडते. लाईक पॉप होते, त्याच्यामध्ये एक फ्लेवर असते, ती एक फ्लेवर बाईट करणं, ती फ्लेवर पॉप म्हणून वरती येते. तर हे झालं ज्यूस आणि वॉफल्स याचं. आणखी एक वेगळा स्टॉल आहे जिथे भरपूर सारे स्वीट्सचे पदार्थ मिळतात. म्हणजे गोड खायला खरं तर लहान मुलांना सांगायला नको, म्हणजे गोड त्यांना हे हवंच असतं. मग त्यासाठी सुद्धा एक वेगळा स्टॉल आहे. काय आहे तिथे ते सुद्धा पाहूयात. इथे आहे डोनट्स कपकेक्स हे भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. आणि आधी मला बघायला मिळते ते म्हणजे चॉकलेटचा फ्लेवर. यहाँ पे क्या क्या ऑप्शंस है स्वीट्स में बच्चों के लिए? बच्चों के लिए दिस इज रेनबो डोनट एंड दिस इज कपकेक एंड दिस इज चॉकलेट फ्लेवर. या मॉलमध्ये खूप ठिकाणी ना कॅन्डी सिटीचे असे ऑप्शन्स ठेवले. अच्छा, हे बघ, हे पण काहीतरी आहे यार. कॅन्डी ट्रक काय आहे यार, पाहायचं का? इथे दिलंय सेल्फ सर्व्हिस. कदाचित असं वाटते की इथे आपल्याला जाऊन स्वतः आईस्क्रीम बनवायची आहे. ट्राय करू? तू खाणार? मी खाणार. बनवूयात चला. सगळ्यात आधी आपल्याला कप घ्यावा लागेल. ऋतुजा मी चॉकलेट. आपल्याला हवं तेवढं चॉकलेट आपण यामध्ये घेऊ शकतो. आता हे तू सगळं खाणार आहेस त्यामुळे मी हे पूर्ण भरून तुझ्यासाठी घेतलं. येस, मिक्स घेऊयात की फक्त चॉकलेटच खाणार आहेस? फक्त चॉकलेट. ओके, ठीक आहे. हे आम्ही चॉकलेट घेतलेलं आहे यामध्ये. ओके, सो तुला वरती स्टफिंगमध्ये काय हवं आहे? मला हवंय वॉफल स्टिक, चोको बॉल्स आणि काही स्प्रिंकल. खूप डिमांडिंग असतो. कुठे येत रे वॉफल्स? हे बघ, हे वॉफल आहे इथे. ओके, फ्रूटमध्ये तुला काही हवं आहे? हो, मला काहीतरी हवंय. यामध्ये काय ऑप्शन्स आहेत? ओ, मँगो नक्की चालेल मला. ओह वाव. वाव. चॉकलेट, ब्राउनी. ओह वाव. चॉकलेट स्प्रिंकल. रास्पबेरी खाणार आहेस? नको नको. हे पण नको. चॉकलेटच चांगलं लागेल यार. छोटीशी ब्राउनी पण देते. चालेल. तुला सगळं खायचं आहे. खाणार आहे मी. आणि आता आपण हे बघूया किती ग्रॅम आपण 216 ग्रॅम, बरोबर. 216 ग्रॅमचं आपण हे आईस्क्रीम बनवलेलं आहे. तर आपण स्पून घेऊयात. जे राजश्रीने तयार केलं ते मी आता ट्राय करणार आहे.
है. खूप छान, खूप भारी. वा वा वा. माझ्यातलंही लहान मूल जागा झालेलं आहे आणि मी हा आईस्क्रीम आता एन्जॉय करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्हाला इथे सेल्फ सर्व्हिसचा एक ट्रक दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे येऊन तुम्ही स्वतः तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या मुलांना सांगून तुम्ही एक आईस्क्रीम बनवून घेऊ शकता. आम्ही सुद्धा हे आईस्क्रीम बनवलं. आता आपण हे आईस्क्रीम खाऊयात, बघूयात कसं आहे अजून. कॅन्डी सिटी बेसिकली आहे का? हा कॅन्डी सिटी बेसिकली एक समर वेकेशन्समध्ये लहान मुलांसाठी एक इव्हेंट आहे. त्याच्यामध्ये त्यांना स्लाईड्स वगैरे एन्जॉय करायला भेटतात. प्लस हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज सोडून त्यांना एक पेंटिंग ॲक्टिव्हिटी वगैरे ते सगळ्यामध्ये पण एक्सपिरियन्स करायला भेटतं. बेसिकली मोठीच आहे कॅन्डी सिटी. कॅन्डी सिटीचा हा मोटिव्ह आहे की समर वेकेशन्समध्ये मुलं घरी असतात, बोर झालेली असतात, तर एक फन ॲक्टिव्हिटी म्हणून कॅन्डी सिटी ही गेल्या वर्षीपासून फिनिक्स मार्केट सिटी या मॉलमध्ये होती. आणि इथे कुठल्या कुठल्या एज ग्रुपची मुलं येतात? एज ग्रुप अबाव 4 years old अँड बिलो 12 years. कधीपर्यंत हा फेस्टिवल आहे? हा फेस्टिवल 30 जून 2025 आणि तुम्ही इथे येणाऱ्यांना काय सांगाल? म्हणजे असतो ना की मेसेज तुम्ही इथे या. इथे येणाऱ्यांना एकच मेसेज सांगू शकतो की लहान एजचं ग्रुप असतं, घरी समर वेकेशनमध्ये ते खूप बोर होत असतात, तर एक फन ॲक्टिव्हिटी पण इथे त्यांच्याकडून होऊन जाते. आणि सेकंड ऑफ ऑल त्यांना पेंटिंग्स वगैरे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण मुलं बिझी होतात, तर हे 2 गोष्टी इथे प्रॉपर होऊन जातात. एक कॅन्डी सिटी इव्हेंटमध्ये आल्यानंतर मजा मस्ती खाणं पिणं सगळं होतंच आहे, खेळणंसुद्धा होते. पण या सगळ्यांच्या काहीतरी आठवणी असणं, मेमरीज असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे या मॉलमध्ये तुम्ही ग्राउंड फ्लोअरला जर पाहिलं तर हा पूर्ण इव्हेंट आहे, जो पूर्ण थीम आहे ती ग्राउंड फ्लोअरला बनवलेली आहे. आणि तिथे जर तुम्ही खाली बेसमेंटला आला तर तुम्हाला इथे एक आणखीन एक छोटंसं आपण म्हणू शकतो एक सेटअप दिसेल. इथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक इन्फिनिटी रूम आहे, जिथे तुम्ही छानसे असे फोटोज काढू शकता. 1000 असे मिरर्स आहेत छोटे छोटे, आणि त्यातून हा एक रूम बनलेला आहे जो तुम्ही आता पाहणार आहात. सो हा एक रूम आहे जिथे तुम्ही येऊन छान फोटो काढू शकता. इन्फिनिटी रूम असं याचं नाव आहे. ॲक्च्युली मी जेव्हा आतमध्ये आले तेव्हा असं वाटलं की हा खूप मोठा आहे. तुम्हाला पण जर नॉर्मली बघून असं वाटत असेल की अरे हा किती मोठा असणार आहे, पण ॲक्च्युली हा तितका मोठा नाही आहे. मात्र इथे जे छोटे छोटे मिरर्स लावले, जे आरशे लावले, जे जवळपास 1000 मिरर्स आहेत, त्यामुळे हा रूम असं पाहायला खूप मोठा दिसतो आहे. आणि एवढं सगळं खेळणं झालं, एवढं सगळं झालं, काहीतरी आठवणी हव्यात. त्यामुळे इथे येऊन तुम्ही मस्तपैकी तुमच्या मुलांचे किंवा तुमचे इथे छानपैकी फोटोज काढू शकता. इथे फोटोज काढण्यासोबतच वेगवेगळे डिझाईन आहे, त्यामुळे इथे लाईटिंगचा काही इश्यू नाही आहे, त्यामुळे तुम्ही मस्त फोटो काढू शकता. इथून थोडंसं बाहेर आलात ना की लगेच तुम्हाला इथे एक पेंटिंग जार आहे. म्हणजे तुम्हाला इथे जार्स आहे त्याला पेंट करायचं आहे. त्यामुळे ते लहान मुलांना ते खूप आवडतं, कारण छोटे छोटे जार्स आहेत त्याला आपल्याला पेंट करायचं आहे. आपण इथे बघितलं तर आणि इथे ॲक्च्युली याची एक वेगळी किंमत आहे. इथे तुम्हाला 100 रुपये देऊन हे जार जे ते पूर्ण पेंटिंग करावं लागणार आहे. हा जार असणार आहे असा छोटासा. आणि इथे कलर्स आहेत, खूप वेगवेगळे कलर्स आहेत. आपल्याला जो कलर हवा आहे तो आपण घेऊयात. आणि हा जो जार आहे त्याला आपल्याला पेंटिंग करायचं आहे. जार पेंटिंग करूयात. आपण सुद्धा हे पेंटिंग करणार आहोत. आणि याच्याच अगदी समोरच्या बाजूला जर पाहिलं तर इथे एक कॅन्डी वर्ल्ड आहे. म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या कॅन्डीज तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यामुळे जी कॅन्डी तुमच्या मुलांना आवडते तुम्ही इथून घेऊन देऊ शकता. त्यामुळे खेळणं होतं आहे, खाणं होतं आहे, क्रिएटिव्हिटी होती आहे, सगळ्या गोष्टी होतात. आणि सोबतच तुमच्या मेमरीजसुद्धा आहेत की ज्या तुम्ही घेऊ शकता. कसं वाटलं इथे येऊन तुम्हाला? अति सुंदर वाटलं मॅडम. आणि मला तर इतकं आवडलं की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक जे आहे मुंबई हिंडतात. मुंबईपासून कुर्लाला यायचं, मुंबईला आले तर कुर्लाला यायचं. कुर्लाला आल्यावर ह्या मॉलचं नाव फ्रीज मॉल जे मॉल आहे खरंच एकदम सुंदर आहे. असं वाटतं की आपण बाहेर देशाचं काय की. तुम्ही कुठून आलाय? मी परभणी. तुम्ही महाराष्ट्र परभणीहून आलेली. लातूर. तुम्ही लातूरवरून नाही का नितीन देशमुखचे गावचे. आम्ही जगात जर्मनी, भारतात परभणी. कसं वाटतं येऊन इथे? छान सुंदर. तुम्ही एवढेच आलात की तुमच्या लहान मुलांना पण घेऊन आलात? आले ना मुलगी आहे ना आमची, हे मुलगी आमची आहे. अच्छा, कसं वाटतं येऊन इथे? बहुत अच्छा है, मतलब देख के इतना अच्छा दिख रहा है. फोटोज खींचने के लिए तो सबसे अच्छी जगह है ये. और रेट भी कम है. म्हणजे असं रेट कम है. जैसा रेट बहुत बोलते ना लोग मॉल में रेट ज़्यादा रहता, वैसा नहीं है. 50% डिस्काउंट भी है. रेंज भी अच्छी है और यहाँ का स्टाफ भी बहुत अच्छा है.
सब अच्छी बात करते सब तुम्ही वरती जाऊन आलात आम्ही सगळे फिरून आलं आम्हाला खूप रेस्टॉरंट पण छान आहे इथलं. इथं म्हणजे सर्व्हिस तर आहेत म्हणजे इथले जे काम करणारे व्यक्ती आहे ना प्रत्येक चांगले बोलतात चांगले हे करतात. अति असं वाटलं की आपण आपल्या महाराष्ट्रातील खरंच स्वाभिमानाची गोष्ट आहे की असं मॉल आपल्यासाठी आपल्या देशात मुंबईमध्ये आहे खूप सुंदर मॉल आहे. इथे आलेल्या लोकांना तर हे आवडतंय, त्यामुळे तुम्हाला पण इथे यायचं असेल तरी तुम्ही नक्की या. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अभ्यासाला जरी सुट्टी मिळत असली तरी सुद्धा आपल्या मुलांनी काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत राहाव्या असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. आणि त्याचमुळे या कँडी सिटीमध्ये विविध गोष्टी, ॲक्टिव्हिटीज आणि फन हे सगळं काही एक्सप्लोअर करता येणार आहे. खरं तर हा जो मॉल आहे या मॉलमध्ये हा फेस्टिवल आहे आणि तिथे तुम्ही जवळपास 30 तारखेपर्यंत येऊ शकता. म्हणजे 30 जूनपर्यंत हा इथे कार्यक्रम असणार आहे, इव्हेंट असणार आहे. 12 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हा इव्हेंट इथे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला 12 ते 9मध्ये जेव्हा केव्हा जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना इथे घेऊन या आणि छानपैकी त्यांच्यासोबत हा इव्हेंट एन्जॉय करा. असे अनेक व्हिडिओ तुम्ही NDTV मराठीवर पाहणार आहात. पण सध्या तर इथेच थांबूया. पाहत रहा NDTV मराठी.